नमस्कार. मी अमित मोहन कुलकर्णी, राहणार खर्डी तालुका पंढरपूर, सध्या धायरी पुणे येथे राहत असून मी पूर्ण वेळ पौरोहित्य करतो. गेल्या काही दिवसापूर्वी व्हॉट्सॲप ग्रुपवरती मित्रांकडून 5 दिवसीय मोफत वास्तुवर्ग होणार असल्याची माहिती मला मिळाली होती. त्यातूनच श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांची ओळख झाली आणि ज्यावेळेस मी 5 दिवसीय मोफत वास्तुवर्ग पूर्ण केला तेव्हा मला विश्वास वाटला की मी वास्तुवर्ग नक्की करू शकतो. आणि वास्तुशास्त्र शिकण्याची खूप दिवस इच्छा होती, पण मार्ग सापडत नव्हता. पण श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सेमिनारमुळे खऱ्या अर्थानं वास्तुशास्त्र शिकण्याचा मार्ग सुलभ झाला. म्हणून मी वास्तुवर्ग बॅच क्रमांक 9 मध्ये सध्या प्रवेश घेतलेला आहे आणि वास्तुशास्त्र शिकत आहे. याच्यामध्ये आत्तापर्यंत गुरुजींनी आम्हाला या वास्तू वर्गामध्ये खूप सारी माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही पुढील वेगवेगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत. माणूस म्हणून आपण कसे राहावे, नमस्कार कोणाला व कसा करावा, वास्तुशास्त्र व भवनशास्त्र म्हणजे काय, यातील फरक काय, आपल्या घराची दिशा कशी ओळखावी, दिशा, उपदिशा, पंचतत्व यांचा अभ्यास आत्तापर्यंत आम्ही केलेला आहे. तसेच होकायंत्र म्हणजेच कंपास कसे वापरावे, विदिशा वास्तू म्हणजे काय, ब्रह्मऊर्जा म्हणजे काय, ती कोठून येते, कशी न्यूट्रल होते, यासंबंधीची सर्व माहिती आत्तापर्यंत आम्ही शिकलेलो आहोत. ऊर्जेचे विविध प्रकार आहेत, त्या सर्व प्रकारांची माहिती यांचा अभ्यास केलेला आहे. आणि आत्ता सध्या आम्ही सर्वात महत्त्वाचा म्हणजे घटबिंब सिद्धांत अभ्यासत आहोत आणि त्याची माहिती सध्या आम्ही या वास्तुवर्गामध्ये शिकत आहोत. यातीलच एक भाग म्हणून मी ज्या ठिकाणी राहतो आहे त्या ठिकाणच्या वास्तुशास्त्राचा घटबिंब सिद्धांतानुसार जो काही अभ्यास आहे तो मी आपणास या व्हिडिओद्वारे पाठवत आहे. तर माझ्या घराच्या पूर्वेस स्वारगेट म्हणजे संपूर्ण सातारा रोड हा पूर्व दिशेस येतो आहे. पूर्व दिशा ही गतिकारक मानली असलेले या भागात कायम वर्दळ आणि धावपळ बघायला मिळालेली आहे. तसेच या दिशेचा स्वामी शुक्र असल्यामुळे पूर्वेला म्हणजे स्वारगेट सातारा रोडला बरीचशी समृद्धिकारक ठिकाणे आढळतात. तसेच माझ्या घराच्या आग्नेय दिशेला नरेचा इंडस्ट्रियल एरिया आहे. तसेच त्याच्या पुढे बघितलं तर कात्रज घाट आणि नवीन कात्रज बोगदा म्हणजे डोंगराळ भाग आलेला आहे. घराच्या माझ्या दक्षिण बाजूला सांगली, सातारा, कोल्हापूर हा हायवे गेलेला आहे. ही शहरं दक्षिणेस आहेत. दक्षिण दिशेची देवता यम आहे, म्हणून या हायवेवरती कायमच अपघात होत असतात आणि या अपघातांची माहिती समोर आपल्या येत असते. धायरीच्या नैऋत्येस खडकवासला धरण आणि एनडीएचा काही भाग आलेला आहे. पृथ्वी तत्वामध्ये पाण्याचा भाग आलेला दिसून येतो आहे. तसेच माझ्या पश्चिमेस उर्वरित एनडीए, उत्तमनगर, शिवणे हा भाग आलेला आहे. तसेच माझ्या वायव्येस नांदेड सिटी आणि त्याच्या पलीकडे नदी नाल्यांचा भाग आलेला आहे. तसेच माझ्या उत्तर बाजूस मुंबई हायवे, वाकड, बाणेर, मुंबई हायवे तसेच चिंचवड हा समृद्ध भाग आलेला आहे. उत्तर दिशेची देवता कुबेर आहे, त्यामुळे या भागामध्ये समृद्धी आणि मोठी गावे या माझ्या उत्तर दिशेला आलेली मला दिसून येत आहेत. तसेच ईशान्य दिशेला संपूर्ण सिंहगड रोड, तसेच गणपती मंदिर, पुण्याचे प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिर, तसेच तुळशीबाग हा सर्व एरिया माझ्या घराच्या ईशान्य दिशेला आलेला आहे. ईशान्य दिशा ही ईश्वराची दिशा आहे, त्याच दिशेला दगडूशेठ गणपतीचं मंदिर आलेलं आहे. या दिशेला तुळशीबागसुद्धा आलेली आहे. अशा प्रकारे माझ्या घराच्या येथील वास्तूचा हा घटबिंब सिद्धांत याप्रमाणे मी आपणासमोर मांडलेला आहे. धन्यवाद.